चे पहिले पंतप्रधान आणि लहान मुलांचे चाचा नेहरू यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्या माजी विद्यार्थी संघाच्या कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय शशिकांत दादा पाटील आणि त्यांचे सन्मित्र या ठिकाणी आहेत। त्याचबरोबरीनं आपल्या वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख आरडे सर आहेत, विज्ञान शाखेचे विभाग प्रमुख हितमाळी सर आहेत, आपल्या कार्यालयाचे पवार सर आहेत, मोढाळे सर आहेत, शिक्षक, विद्यार्थिनी भगिनींनो, आता करूड सरांनी या ठिकाणी एक प्राथमिक माहिती पंडित नेहरू यांच्या संदर्भामध्ये दिली आहे। खरं तर पंडित नेहरू हे ज्यावेळी या स्वतंत्र भारतापुढे अनेक प्रकारच्या विविध अशा समस्या होत्या आणि आव्हानं होती। एकीकडे आपण इंग्रजांच्या तावडीतून आपली मुक्तता झालेली होती आणि त्याच वेळी आपल्या भारताला एका विशिष्ट अशा उंचीवर न्यायचं होतं। अशा वेळी त्यांनी लोकशाही समाजवाद ही विचारसरणी जी आहे ती रुजवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेले आहे। या पंडित नेहरूंनी आधुनिक भारत घडवित असताना विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, शिक्षण असेल, संशोधन असेल, शेती असेल, अशा सर्वांगीण क्षेत्रामध्ये जर आपल्याला भारताला उंचीवर न्यायचं असेल तर अत्याधुनिक अशा पद्धतीच्या प्रणालीला आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्या भूमिकेतून त्यांनी स्थापन केलेल्या विविध प्रकारच्या केंद्रीय पातळीवरच्या ज्या काही संस्था आहेत की ज्या संस्था आजही भारताच्या समोरच्या एक आयडॉल अशा संस्था आहेत की ज्यामधून मोठ्या प्रमाणात शेती किंवा कृषी असेल, विज्ञान असेल, शिक्षण असेल आणि तंत्रज्ञान असेल याच्या संदर्भातलं संशोधन केलं जातं आणि एका विशिष्ट अशा वेगानं भारत अल्पावधीतच उंचीवर पोहोचला। आपल्या शेजारी असलेला त्याच वेळेस आपल्यापासून फुटून निघालेला पाकिस्तान आणि आपला देश याच्यामध्ये जर तुलना करायची ठरवली तर भारत हा देश एवढ्या उंचीवर पोहोचण्याच्या मागे पंडित नेहरू यांची दूरदृष्टी आणि धोरण कारणीभूत होतं। ज्या पंचवार्षिक योजना आलेल्या आहेत किंवा आयोग आलेले आहेत ते सर्व प्रकारचे आयोग हे भारताच्या विकासाच्या अनुषंगानं भारताला एका विशिष्ट उंचीवर नेण्याच्या अनुषंगानं दूरदृष्टीनं निर्माण केलेले असे आयोग आणि योजना होत्या। पंडित नेहरूंच्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्याशी संबंधित एक अत्यंत म्हणजे जिवंत अशी आठवण म्हणजे ज्यावेळी पंडित नेहरूंना भुईकोट किल्ल्यामध्ये बंदिस्त केलेलं होतं त्यावेळी त्यांनी या ठिकाणी लिहिलेला जो काही ग्रंथ आहे भारत एक खोज नावाचा एक ग्रंथ आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया, हा इतिहासातला एक अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाचा ठेवा मानला जातो ज्यामध्ये प्राचीन भारतापासून तर आधुनिक भारतापर्यंतची झालेली वाटचाल पंडित नेहरूंनी त्यामध्ये मांडलेली आहे, शब्दांकित केलेली आहे आणि तो ग्रंथ खरं तर आपल्या सर्वांच्या समोर एक इतिहासाचा ठेवा म्हणून समजला जातो। अशा या पंडित नेहरूंचा आज आपण जन्मदिवस साजरा करीत आहोत। मी या निमित्तानं त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। जय हिंद।